नमस्कार मित्रांनो, मुंबईला रोज अपडाऊन करणारे चाकरमानी, परंतु महागाईमुळे मुंबईत राहू न शकणारे असे सर्वजण यांना राहण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून टिटवाळा या शहराकडे पाहिलं जातं. कारण मुंबईची लाईफलाईन याच शहराकडून वाहत जाते. चला तर मग झपाट्याने वाढणारे हे टिटवाळा शहर पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून. स्मार्ट सिटींच्या विकासासाठी रस्त्यांची गुंफण केली जात आहे. त्यापैकी एक म्हणजे टिटवाळा रिंग रोड. या रिंग रोडच्या माध्यमातून टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, कळवा व ठाणे ही शहरे जोडली जात असून रस्ते वाहतूक फास्ट होण्यासाठी अनेक छोटे मोठे प्रोजेक्ट हे तयार केले जात आहेत. त्यामुळे मुंबई बाहेरील नागरी राहणीमानासाठी अनेक शहरे ही झपाट्याने विकसित होत आहे. त्यापैकीच एक टिटवाळा शहर. या टिटवाळा शहरामध्ये दरवर्षी 10,000 कुटुंब नव्याने राहायला येत आहेत. त्यामुळे टिटवाळा मंदिर ते रेल्वे स्टेशन इथपर्यंतचा 2.5 किलोमीटरचा परिसर हा संपूर्ण इमारतींनी व्यापून गेला आहे. रोज नवनवीन रेसिडेन्शियल प्रकल्प विकसित होत असून लोकांचे आता लिव्हिंग स्टँडर्ड वाढले आहे आणि म्हणून 70% लोक टिटवाळा येथे आपला फ्लॅट घेणे पसंत करतात. आपणही जर चाकरमानी असाल आणि मुंबईच्या दिशेने रोजचा प्रवास करत असाल तर टिटवाळा शहर हे आपल्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल आणि येथे घेतलेली प्रॉपर्टी ही निश्चितच दुप्पट तिप्पट होण्याचे चान्सेस हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वी कनेक्टिव्हिटी नसल्याकारणाने टिटवाळा पूर्व हा भाग विकसित झाला तर टिटवाळा पश्चिम हा भाग तेवढासा विकसित होऊ शकला नाही. त्याचं कारण रस्ते कनेक्टिव्हिटी. या दोन भागांच्या मधून रेल्वे जात असल्याकारणाने पश्चिमेकडच्या भागाची कनेक्टिव्हिटी ही पूर्व भागाशी होऊ शकली नाहीत आणि त्याच्यामुळं विकासाचं सत्र हे पश्चिम भागाकडे येऊ शकलं नाही. परंतु आत्ता मात्र ते गणित बदलत आहे. कारण कनेक्टिव्हिटीसाठी रिंग रोड हा टिटवाळा शहराच्या अवतीभोवती फिरत आहे. पूर्व आणि पश्चिम हे दोनही भाग आता एकमेकांशी कनेक्ट झालेले आहेत आणि म्हणून पश्चिम भागात आता झपाट्याने हे विकासाची कामं सुरू आहेत. जर आपण रेल्वेच्या नजीक एखादी प्रॉपर्टी पाहत आहे तर टिटवाळा पश्चिम हा सुद्धा आपल्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण रेल्वेसुद्धा जवळ असेल आणि रिंग रोडचं जाळंसुद्धा आपल्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असेल. रेल्वेने मुंबईशी जोडलेल्या या शहरातून दररोज 35,000 प्रवासी हे रेल्वे प्रवास करत असतात. मुंबईवरून निघालेली ट्रेन पूर्वी ठाणे किंवा कल्याण या स्टेशनवरती पूर्वी रिकामी व्हायची. आत्ता मात्र ती टिटवाळा येथे रिकामी होत आहे. यावरून आपण या शहराच्या वाढीचा अंदाज लावू शकता. सध्या तरी मुंबई बाहेरील सर्वात स्वस्त व सर्वात मस्त शहर म्हणून टिटवाळाकडं पाहिलं जातं आणि इतर कनेक्टिव्हिटी म्हणाल तर शहापूर, पडघा, मुरबाड, कल्याण ही आजूबाजूची सर्व शहरं ही रस्त्यांच्या मार्गे टिटवाळा शहराशी जोडलेली आहेत. त्यामुळे आपण बिझनेसमॅन असाल आणि आपला बिझनेस याच शहरांच्या परिसरात असेल तर आपल्या राहण्यासाठी उत्तम सुविधा म्हणून टिटवाळा या शहराकडं पाहिलं जाऊ शकतं आणि इथली प्रॉपर्टी तुम्हाला निश्चितच फायदा देऊन जाणारी ही ठरणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण टिटवाळा शहर पाहिलं व या शहराची कनेक्टिव्हिटी पाहिली. हे शहर आणि या शहराचे ड्रोन शॉट आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.